झालं. विद्यार्थी मित्रांनो, BA फायनल सेमिस्टर 5च्या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासक्रमाचा भाग असून आज त्याची फक्त प्रस्तावना मी तुम्हाला सांगतोय. आंतरराष्ट्रीय संबंधाची सुरुवात कशी झाली आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय. आपण ज्या घरात जन्म घेतो त्या एका घराचे जवळच्या घराच्या लोकांशी काहीतरी संबंध निर्माण होत असतात आणि ह्याचंच व्यापक रूप जेव्हा आपण पाहतो तर एकाच घराचे गावातल्या 10-20 लोकांशी संबंध येतात, 10-20 घराच्या लोकांशी संबंध येतात. जसे गावाचे तसे गावापासून मोठ्या गावाचे, एका राज्याचे दुसऱ्या राज्याशी, संपूर्ण देशाचे एकमेकांशी, एका देशाचे दुसऱ्या देशाशी जे संबंध निर्माण होतात तोच संबंधाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंधाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये एकमत जरी नसलं तरी आंतरराष्ट्रीय संबंधाची सुरुवात फार जुनी आहे. आपण सर्वांना कदाचित रामायण महाभारत सिरियल पाहत असताना हे लक्षात आलं असेल की एका देशातून दुसऱ्या देशामध्ये संबंधांची देवाणघेवाण करण्यासाठी, काही माहिती पाठविण्यासाठी, काही माहिती जाणून घेण्यासाठी राजदूत पाठविले जात होते. हे राजदूत त्या देशाचे होते आणि आपल्या देशाकडून जे त्यांना सांगितलं जात होतं, जी माहिती पुरवली जात होती ती माहिती दुसऱ्या देशामध्ये ते देत होते आणि त्या देशातून मिळालेली माहिती आपल्या देशामध्ये परत आल्यावर सांगत होते. असे आंतरराष्ट्रीय संबंध एका देशाचे दुसऱ्या देशाशी साधारणपणे 18व्या शतकापासून हे संबंध जास्त वाढत गेले आणि आज कोणताही एक देश संपूर्णतः आत्मनिर्भर नाही. कारण कोणताही एक देश आपल्या सर्व गरजा एकटा पूर्ण करू शकत नाही आणि या गरजांची पूर्तता करण्यासाठी संबंध प्रस्थापित केले जातात. जसं आपण आपल्या घरामध्ये अनेक वस्तूंची देवाणघेवाण करत असतो त्या संबंधामध्ये एका देशाने दुसऱ्या देशाशी असे संबंध प्रस्थापित केले आणि या संबंध प्रस्थापित करण्याच्या भूमिकेत सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक, राजकीय हे जे संबंध निर्माण झाले या संबंधांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. काही वेळा असं होतं की आपले निकटवर्ती देश जे असतात, ज्यांच्या भौगोलिक रचनेमध्ये आपल्या देशाच्या सीमेला त्यांच्या देशाच्या सीमा लागलेल्या आहेत, त्यांशी आपले संबंध मित्रत्वाचे असावे. पण कधीकधी असंही लक्षात येतं की संबंध जरी मित्रत्वाचे दिसत असले तरी तसे ते नसतात. ह्याला कारण असं असतं की प्रत्येक निकटवर्ती देश हा विचार करतो की दुसऱ्या देशांनी आपल्या देशाच्या सीमेवरती किंवा आपल्या सीमेचा काही भाग बळकावलेला आहे किंवा आपला भाग त्यांच्याकडे आहे. ही समज असते आणि या माध्यमातून निकटवर्ती राष्ट्रांचे संबंध फारसे सुंदर किंवा सारखे छान नसतात. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. क्रमाक्रमाने त्या सर्व गोष्टींचा अभ्यास या अभ्यासक्रमात आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करणे आता ही काळाची गरज निर्माण झाली आहे. कारण जुन्या काळामध्ये व्यक्तीच्या गरजा मर्यादित होत्या आणि गरजा मर्यादित असल्यामुळे मागण्या मर्यादित होत्या. पण आता दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर 21व्या शतकामध्ये मोबाईल, इंटरनेट या सर्व गोष्टींच्या प्रसारामुळे एकमेकांशी संबंध निर्माण करणं अनिवार्य झालं आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. मग हे संबंध निर्माण करण्यामागे आम्ही जेव्हा काही वस्तूंची देवाण करतो किंवा घेवाण करतो तेव्हा राष्ट्रीय हित समोर ठेवलं जातं. आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करीत असताना प्रत्येक देश आपल्या सुरक्षिततेवरती आणि आपल्या अखंडतेवरती महत्त्व देत असतो. हे सर्व यासाठी आवश्यक असतं की राष्ट्रासमोर दुसऱ्या कोणत्याही गरजा, मागण्या, विचार कमी असतात किंवा त्यांना महत्त्व दिलं जात नाही. आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्याची सुरुवात इसवी काळापासून जरी असली तरी आज त्याचे संबंध अनेक क्षेत्रामध्ये इतके जास्त वाढले आहे की आज प्रत्येक देशाला दुसऱ्या कोणत्याही देशाशी कायम शत्रुत्व घेऊन चालत नाही. जरी संबंध खराब निर्माण होणार असले तरी पण
एका व्यासपीठावरती येऊन हे संबंध प्रेमाचे, मित्रत्वाचे, सहयोगाचे, एकमेकांच्या सहकार्याचे कसे होतील यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतो. आणि असे प्रयत्न करण्यामागे भूमिका हीच असते की तुमचा आणि आमचा सामूहिक विकास एकाच बरोबर होणं आवश्यक आहे. अर्थात प्रत्येक देशाच्या काही आर्थिक सामाजिक परिस्थिती असतात. या परिस्थितीमुळे काही निर्णय हवे तसे घेता येत नाही किंवा ते निर्णय घेतले तर त्याला अंमलात आणता येत नाही. याही सर्व त्यामागच्या भूमिका असतात. आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासक्रमाचा भाग थोडासा नवीन आहे, थोडासा कठीण आहे. पण तो कठीण यासाठी की आपण आत्तापर्यंत जो अभ्यास केला राज्यशास्त्रामध्ये त्यामध्ये असे संबंध आलेले नव्हते. आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण संबंधांचा विचार करतो तेव्हा अनेक प्रकारचे संघटना निर्माण झालेली आहे. आम्ही ONGC शब्द वापरतो, ISI शब्द ऐकतो किंवा असे आतंकवादी संघटन हे देखील ऐकतो. मग आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करत असताना दोन देशांमध्ये काही विचार निर्माण होतात की एक देश ज्याला आपल्या देशाची आवश्यकता समजतो, दुसरा देश त्याला ते संघटन म्हणजे मानवावरती प्रतिकार करणारं किंवा मानवाला घातक ठरणारं संघटन याही संदर्भात विचार केला जातो. मग या सर्व गोष्टींची आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जेव्हा उचलली जाते तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष त्या गोष्टींकडे जातं आणि त्या संदर्भात मग विचार केले जातात की आता आपल्याला काय करायचं आहे. आणि म्हणून काही वेळा एखादी मागणी, एखादी समस्या दूर करण्यासाठी काही देश एकत्र येतात आणि आलेल्या देशांच्या माध्यमातून त्या समस्या दूर केल्या जातात. अशी समस्या दूर करीत असताना परत एक लक्षात ठेवा की दुसरी एक नवीन समस्या निर्माण होते की आपण ज्यांना मदत केली, ज्या माध्यमातून मदत केली ते देश परत आपल्याला सहकार्य करतील का, आणि त्यांनी जर सहकार्य केलं तर आपल्याला त्यापासून काय फायदा होईल. जसं एक व्यक्ती आपल्या पूर्ण गरजा एकटा पूर्ण करू शकत नाही तसंच देशाचं आहे तो व्यापक विचार आहे. आज भारताला जगाच्या अनेक देशातून तंत्रज्ञान जसं विकत घ्यावं लागतं तसं आमच्याकडे काही तंत्रज्ञान आहे तेही आम्ही विकत देत असतो. आणि अशा घेवाणदेवाणातून आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत होतात. आणि आंतरराष्ट्रीय संबंध प्रत्येक देशासोबत, निकटवर्ती देशांसोबत असणे आता ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. दुसरा भाग, आंतरराष्ट्रीय संबंध काही वेळा सामूहिकपणे केले जातात, काही वेळा एका राष्ट्राकडून केले जातात. हे संबंध निर्माण करत असताना आपण आपल्या राष्ट्राची सुरक्षितता, अखंडता आणि विकास या सर्व गोष्टींना समोर ठेवूनच आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करत असतो. असे हे संबंध आज प्रत्येक देशाला अनिवार्य झालं आहे, निर्माण करणं बंधनकारक झालं आहे असं म्हटल्यास फारसं वावगं ठरणार नाही. आज पुरतं इतकंच. बंद कर.